तो माझा भावा तो माझा भावा वेळोवेळी भावा पांडुरंग बाप रखुमादेवीवरून विसंबे सर्वथा निवृत्तीने तत्वता सांगितली तो माझा भावा वेळोवेळी भावा पांडुरंग शिवानी तुझे वर्णी शांती खांब है शांती खांब है त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय तुम्ही खाली बसा लाल लाईट बंद करून देते खाली बसा ना तुम्ही तुम्ही महिलांना मागे दिसत नाही ज्याचा ज्ञान आहे त्याचा कळस आहे त्याचा विशाल नाव आहे त्याचा शांती खांब आहे त्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय उलट सांगतो जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला घेणार नाही कारण जिथं वय विचारणार नाही जिथं साध विचारली जात नाही जिथं कुळ विचारलं जात नाही जिथं गरिबी विचारली जात नाही पुण्य आणि विठ्ठल म्हणा जगातला एकमेव संप्रदाय वारकरी संप्रदाय विठ्ठल म्हणा तुमचाच उद्धार नका करू अख्ख्या कुळाचा करून घ्या तुम्ही म्हणाल असं का त्याचं कारण त्याचा पाया ज्ञान देव आहे फिट करा बघा ज्ञान पाया आहे तर उलटा आहे का अभ्यास केला तर ज्ञान आहे ज्ञान आलं तर ज्ञान आहे त्रिपुटी येतं अभ्यास केला तर ज्ञान आहे ज्ञान आलं तर ज्ञान आहे रियाज केला तर भगवान आहे प्रॅक्टिस केली तर गायन आहे पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे व्यायाम केला तर पैलवान आहे लिंका घेवली तर लक्ष्मी आहे नम्रता घेवली तर व्यापार आहे आणि कष्ट केले तर भाकर आहे
शाळेतलं ज्ञान आहे शाळेतल्या ज्ञानाचा आणि आध्यात्मिक ज्ञानाचा कवडीचा संबंध नाही 40,000 पगार आहे अरे पागला 10 लाख भरले तेव्हा तुला 40,000 पगार आहे त्या 10 लाखाचं 4% व्याज 40,000 आहे पगार कुठे तुला अक्कल नव्हती म्हणून तो साहेब कशामध्ये दिले साहेब नंतर वापरतो तुला याच देतो हे जेव्हा तू सासरवाडीचं कल्याण करतो ज्ञान कुठे परत मागे फिरा थोडं पीठ येते अभ्यास केला तर ज्ञान आलं तर ज्ञान आणि तो उलट आहे आध्यात्मिक ज्ञानाने मोक्ष मिळेल आणि शालेय ज्ञानाने बहुतेक सुविधा मिळते बहुतेक गाडी बंगला फ्रीज कूलर गॅस भट्टी जीसीबी दाबा बाळ ही प्रगती दणकून होईल पण झोपायच्या वेळा घ्यावं लागतील याचं काय कारण तुम्हाला सगळं मिळेल समाधान मिळालं आणि या जगात समाधान फक्त सापडलायच असेल याच्यावर तुमचं काय मत आहे एक किरकोळ गोष्ट आहे गाडी घेणं बांगला बांधणं हे नवीन ठीक आहे आणि ते कालही होतं आजही होतं उद्या आहे त्यात काही नवीन आणि किती लोक सुधारली तरी लोक तोंडाला जपतात लई लखपती माणूस त्याने तोंड बंद केलं दुसरे आम्हाला वापरले त्याचं काय तेवढं त्यांना विशेष नाही त्याचं थोडं परत मागं राहायचंय थोडं परत मागं राहायचं मग भेट करायचे असं तिथं बसायला भेटेल अभ्यासापेक्षासाठी ओळी पाठ करायची अभ्यासापेक्षासाठी ज्ञानापेक्षासाठी देवाचं हे महाराजांना द्यायचं म्हणणं आहे पण द्यायचं म्हणणं त्याचे उलट आहे आतापर्यंत जगाच्या इतिहासात बोलून घेणाऱ्याला देव भेटला बायका बोलत स्वतः बोलत घेणार वेळ भेटणार नाही गण लागली देणार भेटणार बाकी खाऊ नका सबंध म्हणा चहा पिऊ नका तुला म्हणा देव भेटणार उपवास करणाऱ्याच्या तर खानदानी उपवास करणारी जी लोक आहेत ही मनोरुग्ण लोक आहेत आठवड्यातून एक उपवास ठीक आहे डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी महिनाभर सावध आपण धरलं महिनाभर अल्लाकडे सगळे चालू काय उपवास पुढे सांगितलं परत मी राहिला या जगात उपवासाने देव भेटला उलट सगळं म्हटलं काय म्हणायचं चांगला कर्म हा देव कोणत्याच ग्रंथाने सांगितलं नाही बोललं गेला कोणत्याच ग्रंथाने सांगितलं नाही हाताला दाखवा कोणत्याच ग्रंथाने सांगितलं नाही मौन पाळा प्रत्येक ग्रंथाने तुला 5 गोष्टी सांगितल्यात जगात जेवढे ग्रंथ आहेत हे तेव्हा सोडवले आता नागरी लोक नदी लागले होते करंडीवर खाली मी गेला दवाखान्याला तुझा लोक त्याच्यात पाहिजे एक ऐकणारा रिंग लागली विषय कीर्तन बाहेर नाही गेलं आत घेतलं बाहेर भाषा आज बसलं तो माणूस भावनिक झाला नाही तर ते कीर्तन म्हणजे विशब्द झालं काय असं वाटत गेलो आतापर्यंत जगात इतिहास पडलं जेवढे ग्रंथ आहे जगात जेवढे कोणते तुटं रामायण भागवत काय असं नाही सगळ्या ग्रंथांनी तुम्हाला 5 गोष्टी सांगितल्या दोन चांगलं वागा 3 आईवडिलांची सेवा करा आणि 4 पशु पक्षावर प्रेम करा आणि 5
शरीर एकदाच मिळणार आहे, योग्य वापर करा. जगात तुम्ही कोणताही रंग सांगा, काय सांगितलंय तुम्हाला, फक्त भाषण करा. उलट सांगा, चांगलं वागणं हाच आहे. उलट सांगा, आतापर्यंत जगात जेवढे चांगले वागले त्यांना देव भेटले. एका वाक्यात सांगा, सगळे संत देवाकडे गेले, सगळे संत देवाकडे गेले. सांगता बाबा असे संत देव त्यांच्याकडे आले. जगातले सगळे संत देवाची पूजा करतात, देव तुकोबाराची पूजा करीत होते. सरळ वाक्य सांगतो माहिती मुद्दा सांगतो या कर्म हाच देव. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. वापर प्रामाणिकपणे वाचवा, देव सेवा. इतर मनापासून करा, ही देवाची सेवा आहे. दुकानदारी इमानदारीने करा, ही देवाची सेवा आहे. नोकरी पगारावर वागवा. अभ्यासाविषयी ज्ञान, ज्ञानाविषयी देवाचं ज्ञान. कर्म हाच नोकरी आमदारीने करा. 90,000 पेमेंट आहे, 4 रविवार सुट्ट्या आहे, 2 शनिवार घेतले, एवढं पगार वाचतो जाईल वर्षावर कमी होऊन गेलो. पहिला करून गावाचं वाटून तुम्ही नगरपालिकेच्या मार्गाने दिला सगळा याला माल पैसा राहतो. या महाराष्ट्रात जेवढे उलटासन झाले तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. स्वाभिमान आहे हा, अजून शेतकऱ्यांचा भाग होता असं भाग नाही. जेवढे लोक सर्व्हिसला असताना पेन्शन घेऊन तुम्ही सांगा तरी आम्ही जातो काय खायला, आपल्याला ओळख करून देतात. मी विस्तार सांगायला लागणार मला विस्तार मी अभिनंदा होतो. आता काय एक मुलगाने केला तो सासरवाडी गेला, एक मुलगी बोलायला गेली आलीच नाही. पहिली बायको गेली म्हणून दुसरी गेली, ती टेन्शन घेऊन गेली. आणि तुझं दिल्ली आमच्या लोकांना आमच्याही मंत्रीला करून दे. ओवी भेटत करून द्या, मोबाईल मध्ये ओवी भेटत करून द्या. कर्म हाच आहे, या वाक्याची तुम्ही सहमत आहात. याला काही जास्त लागतं असं एक 2 मिनिटं घेतो तुमचे. मला बसलेल्या सगळ्या माणसाने 2 मिनिटात उत्तर द्या. तुम्ही आयुष्यात तुम्ही आहे नाही जेवढं कमवलंय त्याचा उपभोग कधी घेणार. बोला उपभोग कधी घेणार. शुगर टाकायची, पेंटी टाकायची, सुरी घालून टाकायची. त्यामुळे आहे ते 5 वर्षी कुठे वर्षी कुठे काही जेवतं झाले काही ऑफिसातून आल्या घरची मुलं माहिती. आता मला सगळं एवढ्या शरीराची तुमच्या वाट राखली आणि दुसरा प्रश्न तुम्ही एवढं कमावणार मला एक वाटतं जास्त इस्टेट कमवणे म्हणजे मानसिक आयुष्य करणे.
आपण सर्व कामावर मागच्या मंडळीला जाण्यावरून गेलो. त्यांना कामायचंच नाही. त्यांना फक्त गुण खाली काय करणे वागायचं. गुण खाली काय घ्यायची नाही खाली काय व्हायचं त्यांना काय परत केलाय का मागची पिढी आळशी केली आपण. माझ्या बापाला केलाय त्याचा तो जेवणाची मला फक्त प्रियशी हसण्यावरही गोष्टी येऊ नका. शरीराचा योग्य वापर जर योग्य काळात केला नाही तर शेवटी पश्चाताप नावाचा रोग होतो. परत मी नाही हे जाऊन 3 वर्ष परत गेलो परत ऐका. शरीराचा वापर जर योग्य वेळेत योग्य केला नाही तर शेवटी पश्चाताप होतो. तेव्हा तुमचं काय नाही. अजून पिकाला सुरुवात झाली नाही. 2च वेळा पीक केला. अभ्यासापेक्षा ते ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा ते देवाचं ज्ञान आहे आणि कर्म हाच देव. तुम्ही जेवढ्या संत आहे सगळ्या संतांचा पहा कर्म सोडलं नाही आणि देव मिळवल्याशिवाय शंभर स्वार्थ बंद केलं नाही त्याच्या बाबाने पण देव मिळवला. मडके घडवण्याचं बंद केलं नाही पण देव मिळवलाय. शेण्या विकायचं बंद केलं नाही पण देव आणि भाजी कामायचं बंद केलं नाही पण देव मिळवलाय. आणि आपण काहीच केलं नाही तरी देव म्हणून कोणी मला भेट करायला अभ्यासाविषयी ज्ञान ज्ञानाविषयी देवाचं ज्ञान परत घेऊन सांगतो कर्म हाच देव. जेवढे दुकानदार लोक आहेत खेळण्यामध्ये आतापर्यंत सगळ्या दुकानदारांनी प्रत्येक माणूस किलो माग 5 ग्रॅमला म्हटला. किलो आहे. 500चा अर्धा आहे. 500चा 250. महात्मा 125 महाराष्ट्रातल्या कोणत्याही दुकानात मला 125 जमा प्रत्येक माणूस काही म्हणून 2 गोष्टी सांगतो तुम्हाला. महाराष्ट्रात एखादा माणूस व्याजाचा धंदा करणारी माणसं इथे 2-4 जण आहेत. तुमचं वाटून असणार त्याचं उत्तर आहे रामाचं दैवी संपत्ती होती आणि रामाचं आसुरी संपत्ती होती. दोन्ही वाटले काय दैवी संपत्तीची बायको आसुरी संपत्तीने बरंच आहे. पण 1.25 लाख पोरं असणारा रावण 80,000 बायका असणारा रावण 70 कोटी घरी कांचनाचे असणारा रावण रणात रामच हातात घ्यावा. एक शिपाई त्याला सोडायला रावणा इतका मतदारसंघ कोणासाठी रावणाने कुणाच्या विरोधात थांबवला असा तुला 7 करून टाकला. रावणाचं घरचं मतदान किती होतं सांगू शकतो. 80,000 बायका 1 लाख पोरं 1.25 लाख नातू 1.25 लाख पंतू 1.25 लाख रावणाला कवाच करण्याची चिन्हाची पक्षाची गरज नव्हती. उभा राहायला तो पडलाच
म्हणून व्याजाचा धंदा करणारी माणसं मी तुम्हाला नाही. एवढी कोट्याधीश लोक आहे, कोट्याधीश म्हणजे जनता लुटून मुठी आहे. एकही माणूस आतापर्यंत घरी मिळाला नाही. आणि मला ते 30,000 असणार डॉक्टर कमवलं तरी ती पडली त्यांना ते मृत्यूशी 2 महिने झुंजले. झुंज बिट्या बिट्या ते झुंज नव्हते. ते गरीबाचा तळतळाट होते. ते सांगायचे मला कर्म हाच देव झाले. 2 नव्या पाहिलं. आता आपण त्याला करायची सुरुवात. तुमची नागरी बऱ्याच दिसत आहे. आपलं काम पुढं ना टाकेल. आम्ही बरं सांगितलेलं बरं कीर्तनाला 3 सूचना अवघाला सुरुवात करायची. फक्त गोव्या आमचं काम तुकोबाने घाटा निघाला फक्त जग सुधारावा एवढाच विचार करा. तुकोबाने नाव ठेवतील हा विचार करा. चुका काढी मोठी माणसं समाज काय म्हणतो याचा कधी विचार करत नाही. आणि कमी बुद्धीची माणसं लोकांसाठी मिस्टेक घालून द्यायला विद्वान तेव्हा शाळेत अब्दुल कलाम ताजा काढून 10 वर्ष शाळेत होतोय. प्रयोगशाळेत होतोय. फॉर्म भरला सभा घेतल्या म्हणून विद्वान तेव्हा तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. 3 गोष्टी जगात काही जरी झालं तर आहेतच. 1 सत्य, 2 नीती आणि 3 निसर्ग. जनताला लागू द्या. जनतेचा तुम्ही विषय सोडून द्या. बाकी माणसांनी किती इस्टेट कमवली त्याच्यावर जरू नका. त्यांचा शेवट किती वाईट आहे याचा अभ्यास कमवल्या. कमवण्यासाठी आले ते कमवल्या. त्यांनी जर कमवलं नाही तर त्यांचा अवतार सिद्ध होणार नाही. काही प्रॉब्लेम नाही आपल्या. आताच सुधारणा काही प्रॉब्लेम नाही. सत्य ते सत्य आहे. निसर्ग तो निसर्ग आहे. आणि नीती ती नीती आहे. तुमचं काय जगाचा तुम्ही विषय सोडून द्या. जग काल असं होतं आजही असं होतं. मला लोक काय म्हणतात याचा अभ्यास करून पुढे गोष्टी आहे ना. UPSC घ्या. एक वस्तू लाल दिव्याचा मला गोष्टी छाती योग्य भरेल, उंची योग्य भरेल, होऊन देशाची सेवा करते. तुम्ही तुमच्या अंगातले गुण लोकांवर मागू नका. तुम्ही त्यांना विकसित करीत राहा. तुम्हाला पहिलवान शरीरात थोडं घसरू द्या, लागू द्या. आज 40ची गोष्टी मारा, उद्या 60ची मारा. एक दिवस 2 गोष्टी कधी वाया जात नाही. कष्ट आणि पुढे भरती केला 3 इंच छाती कमी भरली नाही. ती घ्यायची 9 इंच आली 3 इंच गेली 9 इंच नोकरी कुठं राहिली. काय गेटवर माणसं तुमच्या फरक दिलाय. तुमच्यामध्ये मी सुप्त शक्ती आहे ती साडी करीला. तुमचं आपले लोक सुप्त शक्तीचा विचार आता ही चिमोटी पोर आहे. एकदम सुप्त शक्ती आहे.
यातला एक डॉक्टर आहे, एक इंजिनियर आहे, एक वकील आहे, एक सीए आहे, एक पी आहे ना. पण त्यांच्या शक्तीला चालना द्यायची. 45% भागाई सायन्सला मार्क पडले आणि त्याचा जर मेडिकलचा फॉर्म आणतोय तो डॉक्टर तयार करायचा कोणता? पोटात आहे पोटात काही असलं तरी आता असा माणूस डॉक्टर होईल तो कोणत्या रंगाची पेशंट करेल आणि तेच हॉस्पिटल सध्या कोण चालणार. जगात असं होतं जी कोणी ती जाहिरात करते तिला जात नाही. आणि ती म्हणते हे मला पोषण देते ती म्हणतो देव दे नाही ते तुला हा प्रश्न आहे. हे जगाचा नियमच असा. तुम्ही परत मागे फिरा परत बोलूया. आता करंट लागलाय तुम्हाला करंट लागला खूप सोपं झालं. मला लागला तुम्हाला लागला हे जाऊ दे जाऊ दे त्याला बाई. विठाल आहे विठाल मी करतो बरोबर आणि दारू पिणारी माणसं असतात तरी समजत तुम्हाला येदा कदाचित चोर सोडायचा चोर सोडू द्या पण दारू कधी सोडायचा कधीच सोडायचा. कारण दारू पिणारी माणसं दोन गोष्टी करतात कधी शहाण्या माणसाचा हात घेत असतात आणि त्यांना काय बोलतो हे आपण माहीत असतं. ते पिऊन दारूच्या नावावर मोठ्याची इज्जत घेणार त्याला जर तसंच सोडलं दुसऱ्या दिवशी ते टाकून घेतो. दारू पिण्याला शिले दिलं आपण जर सोडून दिलं ना दुसऱ्या दिवशी ते जास्त शिले पहिल्या दिवशी उद्या तो काढला तो होतच नाही. काय म्हणते मध्ये ना तो बा तुम्हाला आपण गणित होतोय आपल्याला आजकाल असा आणि त्याला शेंडी वल्ली गेली त्याला सोडून द्या काय नाही हे काय नाही बरं ये जाऊन पटक्या लांब जाय लांब जाय लांब जाय शिकवून मला एकदा रिवर्स करून देतो अभ्यास ज्ञान ज्ञान आणि कर्म हाच आज गायक वादक गुरुजन मंडपवाले आणि शिष्यवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये श्री प्रशांत होमपॉवर फार्मसी प्रतिष्ठान देवपूर इंजिनियर सागर समाधी ठरणार आयोजित आजच्या कार्यक्रमाचं आयोजक संयोजक सर्व प्रशांत होमपॉवर यांचं चतुर्थ पुण्य सण पहिलं कौतुक प्रतिष्ठानचं करावं एवढा मोठा कार्यक्रम केला. दुसरं कौतुक इंजिनियर साहेबांचं करावं एवढं सुंदर नियोजन सागर भाऊंचं करावं एवढ्यांना धन्यवाद आणि पुण्य स्पर्धेला सुरुवात. आता बोलावं लागेल बोललं तर पुण्य स्पर्धे हे आता फक्त प्रश्न उत्तर लागेल. आता काय काम आहे आता प्रश्न माझा उत्तर उत्तर माझा पहिला प्रश्न असा आहे महिला महिला पुरुष सुरेश पटकन माझा पहिला प्रश्न असा आहे माणसाला जन्माला यावं लागते तुम्हाला हा किंवा नाही समुद्रामध्ये बहुत मोठा होईल यावं लागतं उलटे यावं लागतं समुद्रावर आता प्रश्न बोलतो हे पुण्य सोडून कसे पा यावं लागतं जावं येणं आहे जाणं आहे व एकाला प्रश्न विचारला जर गाडीचा आहे तर यायचंच कसं उत्तर नाही जायचंच कशा परत यायला पुन्हा वेगळा घेऊन घ्या
उठले ते नाचे नाचले पुनरुत्तीचे एक ठिकाण पण घेतल्या अजून काही पुरावा 15 वाक्य आगाऊ पुजले आणि निवडले अजून काही पुरावा आहे का पुरावा केला आहे ना येणे जाणे पुनरुत्ती येणं फायदा झाला यायचं एक म्हणलं मी येणारच नाही कोण काय करते पाहू पण ठीक आहे एक म्हणलं मी आलोय ना जावंच नाही एकाला विचारलं यायचं आहे जायचं आहे येणं चुकत नाही जाणं चुकत नाही यायचं कशा उत्तर 17 वाक्य आहे झाल जाणीचे पुढे मानव जाणीचे पुढे आणि भोगे जाणीचे गेले कर्म पूर्वजन्मीचे माणसे भोगण्यासाठी जन्माला यायचं अजून कुणाला मुका सर्व वाचा केली होतो पंडित महात्म्या अजून कुणाला साधू संतांची निंदा केली आणि भक्तांची स्तुती नाही केली ते वाचा पाहू झाली अजून काही कुणाला माता भावली पाचारिता शब्द नाही तिला मागुता पहिला झालो नरकेही यायचं मोहायचं आता तू पहिला प्रश्न म्हटला हे गोविंद जाय आता दुसऱ्या प्रश्न तुम्ही मला उत्तर देणार आहे ना आणि हे उत्तर 1001% चुकीचं आहे माणूस म्हणताना 2 गोष्टी बरोबर येतो त्याने आयुष्यात कमवलेलं ज्ञान आणि त्याने केलेलं चांगलं कर्म त्याला स्वतः नाही तुळशीला पाणी घातलं बरोबर येणार गायला पाणी घातलं बरोबर येणार आई बापा सेवा केली बरोबर येणार गरीबावर उपकार केले बरोबर येणार देव धर्म केला बरोबर येणार दुसऱ्याला बाण कोरला इथंच राहणार शंकराला दुधाचा अभिषेक घातला बरोबर येणार दुधात पाणी घालून गाडी घेतली म्हणजे मरताना माणसं 2 गोष्टी बरोबर येतात एक त्याने कमवलेलं ज्ञान आणि पायापुढे सांगतो कधीच कष्ट आणि प्रयत्न वाया जात काही माणसांना कशाला करायचं मूर्ख लोक आहे पहिला प्रश्न फायनल झाला मर्दानी बरोबर घेतो आता दुसरा प्रश्न मला किचकट आहे त्याला 5 मिनिटं द्यायला मिळतो सगळ्यासाठी पहिला प्रश्न माणसाचं मर्दानं जातं काय पहिली गोष्ट माणसाने बरोबर नेतो काय कुठं झालं कर्म आणि ज्ञान आणि हे एवढे जे लोक जमले ना हे प्रशांत भाऊची श्रीमंती कमी वयात गेले नाही जास्त वयात गेले नाही जर तुमचं आचरण चांगलं असेल तर त्या व्यक्तीची किंमती राहते मला काही काही माणसं 90 वर्षाची आहेत आमची पाहुणे केलेलं आहे का अजून शिवीच्या घरात सर किती लोक तर काय होते शिवीच्या घरात सर किती लोक तर काय होते येणार आहे काश्मीर किती ठिकाणलं काय दूध येणार आहे गावाचा विरोध किती घेणार काय गुणाचा सुना घेणार आहे आणि प्रेताला किती सजवलं तर काय उठून बसणार आहे त्याला काय सर्दी खूप तुला आला काय होईल न पुस्तक पुरुष किती द्या असला उपयोगाचा काय तुम्हाला सुधारलं तुम्ही काय आम्ही गेले टीव्ही झालं आपले मुलगी गेले प्रशांत बोलते जाऊ ते कुठे चालू तुमचा किस्सा गरम आहे निर्माण तुमचा किस्सा गरम आहे आणि अंगात ताकद आहे तो कोणी घेत शकते वाक्य ते थोडे संभाषण कम्प्लीट आहे यांना किस्सा ही पोरं पिरं मैत्रिणी द्वेषी
हे काही कोण म्हणतात की मोदी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झाले. प्रेम बिन काय करत नाही, ती फक्त तुझं एक मोकळं झाले. हा प्रेम या जगात प्रेम दोघंच करतात, आई वडील आणि संत. काही कोण म्हणतात माझे मित्र जाई 5 वाजता वाट पाहतात, 5 बंद कर, मित्र कौरिक क्षेत्राच्या बाहेर. तुझं वय किती आहे त्याला किंमत नाही, तुझं कर्म कसं आहे त्याला वय काय 70 म्हातारे गावात त्याचं पोरं तुम्हाला एका तारी करायची, तुलाच कसं लिखते. गाड्या घेणं, बांधला बायको करणं, पोरं पाहिला तर नाही, काही क्रांती नाही. हे नव्हतं मला बोलायला काही मिरवणूक करायचं, मिरवणूक करायची. आता कोणाला जमलं नव्हतं, तुम्ही माझ्या गावात तू एकटाच नाही का? अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकी करण्यात अभ्यास कर, 12 होता धोरण बदलून एकच झालं तर पोरगं 5 पडायला लागलं, कुठानं पडायला लागलं. हसण्यावाली नेऊ नका. हॅलो, पाया पडून सांगतो मरताना काही बरोबर नाही. हा प्रश्न सांगलाय. आता 3रा प्रश्न थोडा किचकट आहे, तुम्हाला 5 मिनिटं दिले. मरताना माणसाचं काय जातं? तुमच्या कोणीतरी म्हणणार आहे शरीर नंतर सांगतो तुला. आता मी मारायला लागलो, माझ्या मुलाने बायकोला लढायला सुरुवात केली. मला आंदोलन झालं आहे तेच, मला पसरणार कोण आहे तेच, मला हात कोण लावणार आहे मी कसं पेटलो नाही तर काय वापरणार आहे कोण नाही, काय वापरले तर मी कशी बोलवते मी गेलो का ते नाही गेलो, ते नाही गेलो, मी गेलो नाही. मोठा होतो तुम्ही राहिलेला लोक म्हणता त्यांना जाऊन 10 दिवस झाले, ते गेलेच. आपण म्हणून परिणाम काय सांगतो तुम्हाला, काही काही गोष्टी एकदम क्लिअर करायच्या. शरीर कधी जात नाही, आपलं मोबाईल लोकांचं वाचन नाही आणि मग घालून लागतात. शरीर कधी जात नाही, फायनल का नाही तरी शरीर का सध्या तसंच होतं, फक्त पुढं आहे शरीर होतं म्हणजे शरीर जात नाही. माझा मी तुम्हाला प्रश्न विचारला, शरीर जात नाही, तुम्ही मला दुसरा प्रश्न देणार आहे, देह जातो. तुमच्याकडे काय आता देहाचा आहे, शरीर जात नाही, आमच्या कोण नाही. तुम्ही म्हणला मला देह जातो. देहांच्या आहेत माणसाला, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. हा जो देह हा स्थूल देह आणि हा या प्रकृतीमध्ये आला, याचा भोगायचा काळ संपला
तर याचा विषय भेटला. म्हणजे शरीर जात नाही आणि देहही जात नाही. आता तुम्ही त्याचा प्रश्न मला विचारणार आहे, आत्मा जातो. तुम्ही जेवढ्या धार्मिकच्या पत्रिका आहेत वाचा. ईश्वर त्यांच्या ईश्वर त्यांच्या बुद्धीची येण्याचा माझा आहे का नाही. धार्मिकचं भाषण करणारे काय काही डायरेक्ट म्हणता ईश्वर त्यांच्या भूतात्म्याशी काय तोंड व्हायची पाहिजे. सगळ्या लग्न पत्रिका वाचा. आमचे ते स्त्रियांचे कुठे करून आमचे पत्रिकेत काय म्हणते तुमचे लग्न पत्रिका वाचा ना पटकन. आमचे ते स्त्रियांचे कुठे करून आमची चिरंजीव म्हणजे नवरदेव. नवरदेव म्हणजे कोण? तुम्ही एवढं डोकं वापरा. जगात 7च चिरंजीव आहे. तुमचा पर्याय चिरंजीव केला पाहिजे. त्याचा अर्थ गेला. हा चिरंजीव शब्द मुलाच्या बाबतीत चुकीचा आहे. कारण जगात एकच चिरंजीव प्रत्येक गावाने हनुमंत आहे. तुम्ही नाही सुपुत्र सांगू शकता. आमचे ते सिंहाचे कोणी कोण आमचे सुपुत्र. पण नालायक असेल तर कुपुत्र. पिऊनच पडत असेल तर आमची आवड. एक शब्द आहे तिथं आत्म्याचा फरक वाटला आहे. बरे काय आणि 99% लोकांचा हा प्रकार आहे. लोक सरळ काय म्हणतात काय आत्मा. आता आत्मा जातो का नाही पहिला म्हणतात तुम्हाला प्रश्न आहे. हांडा हे हांडा पाणी मला आणि वर ठेवला एवढा सूर्याची किरण हांड्यात पडली पडली. आता तुम्हाला सूर्य एवढा आहे हांड्या एवढा आहे. वर पाणी बाहेर निघतो का बाहेर. आता ते पाणी हवनात होता हवना. सूर्य येते का आले येते पण त्याचे प्रतिबिंब मग आत्मा येते हे सगळे त्याचे प्रतिबिंब आहे. बऱ्याच लोकांना असा प्रकार केला आत्मा ह्या तयार हे पप्पाच्या आई पैसे मागले पप्पा तिला अक्कल ती म्हणजे खरंच आहे मला हे गप्पा आहे त्यापेक्षा सोडव करणं हे पहिल्या म्हणून अजून पटकन घुसत होत्या तुझ्या किटली घ्या 5 मिनिट किटली. आता किटली दूध भरलाय बरं दूध किटली दूध भरलाय. आता माझा प्रश्न असा आहे किटली दूध आणा भरलेले. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो मला दुधाचा आकार सांगा. दूध आडवं आहे उभं आहे का खिडपं आहे का बाष्पकोन आहे का चौकोन आहे. किटलीचा जो आकार आहे आता ते दूध बाजूच होता माझे. आता ते दूध ताब्यात होता ताब्याचा ते दूध ग्लासात होता आणि ते दूध फुलपाटात होता. पण दुधाला निश्चित आकार नाहीये. काय का आत्म्याला जन्मही नाहीये आपल्याला मृत्यू नाहीये. आत्मा आधी नाहीये आत्मा आनंद नाहीये. आत्मा दिसतही नाही आणि जातही नाही. तो प्रतिबिंबित आहे. तुम्ही तुम्ही कामाला येडं बघितलं पोस्टावर बोलत हे जात नाही हे जात नाही पण जात नाही का. मी हात वर केला माझ्या चैतन्य माझा वर घालतोय चैतन्य माझी पापणी हलते चैतन्य आणि चैतन्य गेला विपरीत. मग जात काय चैतन्य. आता तुम्ही म्हणाले कुठे चैतन्य तुम्ही नागपुऱ्यामधून अखंड 24 तासात 21,600 वेळा तो चालू आहे. त्याचं नाव श्वासोच्छ्वास आहे. त्या चैतन्यावर हे शरीर जिवंत आहे बोलत होते ना एवढा पण शरीर जात नाही देह जात नाही. करेक्ट पण चैतन्य गेल्याशिवाय हे आत्मनिर्भर आहे तुमचं निर्भर हे आपल्या विजयमध्ये आता 3 प्रश्न आले. आता 4थ्या प्रश्नामध्ये तुम्हाला 10 मिनिटं द्या. पहिल्याला 2च देते दुसऱ्याला 5 देते. 5 मिनिटं तुम्हाला काय कळत नाही. आता 3रा प्रश्न मी तुम्हाला जो विचारणार आहे त्याला तुम्हाला मी 10 मिनिटं देणार आणि उत्तर तुम्हाला द्यायचंय माणूस स्वर्गाला जातो का.
बारीक ऐकण्यात मजा असते आणि लोकांच्या कल्पना काय नव्हतं. तुम्हाला सांगतो चैतन्य सगळं जग सांगतो. काय नाही तुमच्या केसारी कामाला अंगाची ताकद कमी झाली. भाऊबंद संपले, मित्र संपले, भावने संपले, तुमच्या बाबतीत जग संपले. गोपाल कृष्णाला खरगरीने लोक उसळत होते. गोपाल कृष्णाने जर बारगाव आधी गेला होता गोपाल कृष्णाच्या पायाला सुद्धा पारशी समाजाच्या डाव्या पायाचा घरमान लागला. आता त्याच्यातून जायचं नाही. जे प्रभू रामचंद्र दगडाला पाय लावलं आईला तयार करत होते आणि आईला कोण नवीनला उद्धार करीत होते. स्वतःचे वडील गेल्यानंतर प्रभू रामचंद्र वडिलांना 14 वर्षी ठेवू शकत नाही. आपण राज्याभिषेक चांगला करू मग मी गाडीवर बसणारे तुमची सोय करेल. म्हणजे प्रभू रामचंद्र सुद्धा चैतन्य पुढे हात बसणारे. शरीर जात नाही, देह जात नाही, आत्मा जात नाही. आत्मा जात नाही पण चैतन्य गेल्याशिवाय. आता उलटा प्रश्न आला माणूस स्वर्गाला जातो का? थोडं किचकट काम नाही. आता आहे मी मारायला लागलो, मी लागलो मारायला. माझं लोक माझ्या पोराच्या मांडीवर तुम्हाला पाणी मांडी द्या ना मी चालतो ना. लगेच नाही जात तुमचं पुरं करून जाईल आपल्याला लगेच नाही. आता माझं जायचं ठरलं. ठरलं म्हणजे मला जेव्हा काळ येणार आहे मला चैतन्य निर्माण होणार तेव्हा तो कार्यक्रम व्हायचा. तो वाचायचं डायरेक्ट असा म्हणतो आगा मर बोलून याला मला मर म्हणतो तरी गाड येतोय पण मेल्याशिवाय रत नाही. हे मृत्यू लोकीचे उभं आहे त्याला मृत्यू लोकांमध्ये उठफाटे काम आहे. हा म्हणजे जो आयुष्याचा दिवस कमी झालाय त्याला लोक वाढदिवस सांगतात. एवढं येण्याचा बाजारी आता मला समजा 18 वाढदिवस झाला. 18 माझे केले ना नदीवर जायला येतं पाहिजे ना. वाढ झाली का मी नदी कधी घालते तरी लोक गुलाबजामू वाटून वाढ होती. काय सुंदर होते मला. हे मृत्यू लोकांचे उभराणे जन्मराची भाषा पाहिजे असते तर शेवटची ओवी झाला तर बरोबर वैरांनी हे भक्तीचे वाटे जे पाऊशी अभेंग मी ते पाय. आता मी मरायला लागलो माझ्या पोराच्या मांडीवर डोकं ठेवलं. माझ्या पोराने मला दूध पाजायला सुरुवात केली पाणी टाकून. अरे माणसाला तरी प्युअर दूध द्या. काय हलकट लोक काय मग खरा गलास केलेलं त्या बापाचं काय केलं काय त्याच्या की इस्टेट तुम्ही तुमच्याकडे काय व्हायचं आमच्या आहे नागपुरीतच पाणी घ्यायचे दुधात मला एक तर पेत एवढं आमच्या एक यूज करतो पाणी दूध नाही. आता मी दूध प्यायला लागलो मी मारणार येत नाही मारणार मग आता माझ्या पोऱ्याला नाही ओवी सांगणार आहे का मी त्याला म्हणणार आहे तू 5,000 मान. मी त्याला काय म्हणणार आहे सगळ्या उद्या गोळा आणि खाल्ल्या वयातली मोटर बंद राहिली तरी चालेल पण चुलत भावाला पाणी द्यायचं नाही. त्याचे कागदे माझ्या गोळ्याला करू दे आणि आपलं जे कधीही भांडण चाललंय भावाला भले 10-5 गुंठे इकडं तिकडं पण माघार घ्यायची नाही. आणि तो जर माघार घेतली तर तुम्हाला पोटचा नाही. आणि मला मी स्वर्गात जायचा
हो स्वर्गातही नाही जात, नरकातही नाही जात. तुम्हाला हे सरळ 3 वाक्य सांगा. आता हे महाराज थोडं समोर वाक्य आहे ना, हे स्वर्ग वेगळं आपल्या बजेटमध्ये बसत नाही. पुस्तक उतरले या विषयी तुम्हाला सरळ सांगा. हसत हसत जगा हा स्वर्ग आहे. भजन करीत राहा हे वैकुंठ आहे आणि संसार करून मला अंधारात आणि ते 80 महिला मिळत राम राम उठले राम बसले राम पाणी पिताले राम हातून टाकताले राम अंगावर पांघरून घेतले राम घर घातले राम 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 म्हणजे जो देवाचं कोणत्याही देवाचं म्हणजे सतत राम. आणि अशा वेळेस ते ऐकलं राम म्हणताना जर ते ठेवला उत्तम होते. काही माणसं जुनी म्हातारी घालून काय बाबा कसे चांगलं आहे थोडे डोळे डोक्याला येतात आता हलवणे लक्ष देवा. काही माणसं 3-3 वर्ष खाटावर किडे पडले खाटावर किडे जाईल. दूध थोडा रस्सा काय आणि पाहुणे कोणतं दिले नाही आम्ही मग घरी आजारी पडली. आपले पाहुणे इतके नाराज आजारी माणसं भेटत त्यानं खायचं बंद केलं निर्जन घेऊन आले आता त्याला 9 वर्ष झाले जात नाही गोठे घेऊन आले गेलो समस्या माता आजारी पडली. शेजारच्या बाहेर आल्यावर जायला ना म्हातारी शेजारच्या बाहेर बाहेर विचित्र आलं ना डोक्याला नाही बसलं बाहेर पाय नाचतात पाय वाटतो कोणत्या कॉलेजला कोणत्या विद्यार्थी बनली भावला माणूस बोलते गुरु असेल दुसरी नाकाला शेणा चालला. आता माझा त्या साड्याचा गायच्या काढून तिसरी लगेच कानाची बारी बाहेर वा पोरीचा बाजू आल्या बाई पोरी गिरण पोरण गिरून आल्या या म्हाताऱ्या पैसे होते मला हे काम नाही काही चालते बरं दादा दाबट मला पैसे पूर्ण वाटलं एवढं माझ्या जंगल म्हणलं म्हातारी त्यांनी गिरच लोकांना तुम्ही काही म्हातारी डॉक्टर पूर्वी म्हणजे माझ्या व्यक्ता जीव मला डोळे भरून पाहिजे म्हातारी
कधीतरी किती याचा विचार करतो म्हातारी घालवली. तू जर 2 महिने आली नसती तर म्हातारी मतदान करून दिली असती. स्व बंद सगळं काम हे मानसिक फरफडायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ शिकायला. म्हणून एकच वाक्य सांगतो, स्वर्गही इथे नरकही इथे आणि वैकुंठही. बोलते ना बरोबर काय तुम्हाला सांगितलं असतं आणि मी जर गेलो नाही मी वर जाऊन तुम्हाला विश्वास करेन. तुम्ही माझ्या पुढे बसून सगळं विसरले हा स्वर्ग. वर जाऊन काय करायचं आता स्वर्गात गेल्याच्या गप्पा परत आणायचा. अजून एक प्रश्न तुम्ही पहिले सुधारणा पुढचा प्रश्नाचा आहे त्याला 10 मिनिटं नाही आलो. स्वर्गाला जातो का तो विषय चालला. हे स्वर्गाला जातो का तो विषय चालला. मी तो विचारला तुम्हाला एक खरं सांगा, शून्य शरीर आहे फक्त सुंदर जागा. ते मारामाऱ्या भांडण काही तर मजा येऊ द्या. आता काय राहायचं किती दिवस बरंच नवरा बायको दोघांनाही कोरोना झाला. एकुलता एक मुलगा बापा शांती आला नाही. काय कपाट भर मोठा त्यांच्या घरात होत्या. कपाट उघडायला माणसं राहिली. मुलगी एकच होती पण बापाच्या ताब्यात आली नाही. महाराजची प्रियशी आपण लग्नाच्या अगोदर करून आहे मी त्याचीच लग्न केलं. आपण पैसे देऊन गेलो तिथे फिकून टॉमी हाच तिला अगोदर म्हणायचा माझ्या गुलाबाचं फुल इतकं छोटं घेऊ नका. सूर्य फुल घ्या. सूर्य ज्यांना कोरोना झाला त्यांच्या घरामध्ये लोकांनी काट्या लागल्या. तिकडे जायचं नाही. तिथं जायचं तर लोक दूध घ्यायचं नाही गाडीचं. आता कोरोना गाडीला झाला का मालका आणि कोरोनाने 2 गोष्टी झालं कोरोनाने 2 गोष्टी शिकवल्या आपल्याला. एक तुमचं कोण आहे कळलं 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 कळलं. आणि दुसरं माणसं सुद्धा इंग्रजी बोलायला ते पॉझिटिव्ह आहे. मी आणि त्यांना क्वारंटाईन काहीच नाही. तो काहीच नाही. बायकोनं आईस्क्रीम खाली आईस्क्रीम आणि बायको तास गेलं ₹9 लाख डॉक्टरने कोरोनाचं टेन्शन डॉक्टर म्हणजे पॉझिटिव्ह किती आहे शरीरात ऑक्सिजन लावून आता नारायकच हे नारायण काही झालं स्कोर काय क्रिकेट जाऊन स्कोर म्हणले 35 आता एवढंच म्हणायचं 35 म्हणजे काय नाही. तू काय म्हण 35 अवघड आहे. तू पाहतच होती
तो आमच्या पाहुणे तो 32 होता तरी पाहुणा काय स्वर्गात जात नाही, नायकात जात नाही, वैकुंठात जात नाही. आता मरायच्या आधी आली सुधारायचं आम्हाला कवा. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा 8 मरायला शुक्ल पक्ष असावा. 3 मरायला उत्तरायण असावं. आता उत्तरायणाचं ज्यांना ज्यांना या सभेचा फायदा घ्यायचा दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तर आयन असावं, मरताना एवढे टवटवीत असावे, शरीराचं तापमान समान असावं आणि माणसाचा जठरांनी प्रदीप्त असावा. म्हणून आज प्रसन्न भाऊ पोराला श्रद्धांजली वाहताना 4 श्रद्धांजली सांगतो. एक सगळं जाऊ द्या, तरुण पोरं रमायला पुरुष जायला शरीर सांभाळा. हे गेलं ना याच काय करायचं काय हे सांभाळा. हे म्हणलं बंगल्याचं करायचं काय, गाडीचं करायचं काय. 2 गोष्टी ऐका श्रद्धांजलीला. अंगात पीठ टाकत जातो बाबा. एक दिवस हे शरीर थकणार आणि शरीर प्रत्येकाचा काळ आहे हे तुम्हाला 2020 साली डॉक्टरांचा काळ 3 महिन्यापूर्वी कार्यकर्त्यांचा काळ. आता महिना 3 महिना इनोव्हा निघत होते, आता सायकल नोकरी तुमच्या माहितीसाठी सांगतो. पैसा, सत्ता आणि पाठीमागे सांभाळलेल्या लोकांच्या जीवावर तुम्ही काही करू शकता. तुम्ही आता फोन करून दुपारी सुटून घेऊ शकता. आता एखाद्या तुमच्या पाया पडून सांगतो. सत्ता, पैसा, गुंडगिरी, अंगातली ताकद सगळ्यापेक्षा बलवान या जगात एक जण आहे, त्याचं नाव काळ. आणि काळ इतका बलवान आहे तर तो प्रत्येक माणसाचा योग्य वेळेत बदला घेतल्याशिवाय सोडे नाही. तुम्ही पाहा त्यांचा कारखाने खा लुटा, तुम्ही लुटण्यासाठी तुम्ही संगीत सोनं करा, पण काळ इतकं वाईट आहे बघा की आतापर्यंत काळानं कोणाला सोडलं नाही. तुमचं काय म्हणत 100 कोणा एका जागेवर भीमाला मारले, एका जागेवर 100 तो भीमाचा काळ होता. आणि या 100 जणांनी त्यांची बायको उडी मारली, हाही काळच होता. या पोरांना यांनी विषाचे लाडू चालले, हाही काळच होता. लाक्षाग्रात झालं, हाही काळच होता. आणि त्यांनी वनवास भोगला. पण महाभारताचा 18 पर्व जेव्हा संपलं, तुम्हाला पटणार नाही मला, 15 पर्वाच्या अगोदर युद्ध सुरू करायच्या अगोदर साक्षात गोपाळ कृष्ण भेटवायला गेले. भाऊ 5 जावं घे, भेटून टाकू. तुम्ही त्यांची बायको त्यांनी ते पिसाळी तर तुम्हाला खणार नाही. हा म्हटलं 4 गेले तुम्ही सांगा देऊ नको. त्यावेळेस गोपाळ कृष्णाचं वाक्य भेटायचा, मी उठेल युद्ध होणार. आणि ह्या युद्धामध्ये मी त्यांच्या बाजूला आहे. आता एवढं कळलं होतं शान होत नाही, एवढं कळलं मी त्यांच्या बाजूला. म्हणजे तुझा कार्यक्रम नाही, मला इतके वाईट काळ आला. सेनापती व्हायला माणूस नाही करणार शेवयाला. शेवटी कर्ण सेनापती गेला. त्या कर्ण सेनापतीचे कपडे घातले. मला भाऊ पहिलं तुझं आहे, मग आहे 5 गाव होते. मी म्हणणार तुम्हाला पटणार नाही. मला भारताचा सम्राट
100 पोरांचा बाप धृतराष्ट्र मरायच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खातो. कोण होता त्याच्या मागे? कोण होता? त्याचा काय ठरला होता? काय त्याच्या पुढे आहे ना स्वतः अर्जुनाचा काळ ठरला. तो तर देवाचा मेवणा आहे. महाभारताच्या शेवटच्या वाक्यात म्हणतात अर्जुनाला आत्मानंद करण्यापेक्षा तुम्ही स्वर्गाकडे निघा, राजा धर्म सुद्धा स्वर्गाकडे. तुम्ही काय साल आहे 12 पंप इष्टिके 100ची पेरा म्हणजे गावाचा भाग झाला. स्वाध्याय झाले 5 वाजता माझी सकाळी करायची भारीतला ब्रँड पेंटर पाहिजे मोठे झाले. नाही मी कीर्तन नाही ही गावात तुम्हाला जी मोठी माणसं दिसतात ना त्यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे मोठे. 9 वाजेला सगळ्या बँकेच्या नोटीस वाचल्या तर बँकेच्या शिपाई येते पेक्षा मध्ये बँकेला हे ट्रॅक्टर बँकेचा पाहुण्याचा नाव काय पाहुणच हसण्यावाली गोष्टी तो कोण आहे. अजून ऐका एक काळ सांगू का पुढे जाऊ? सांगू का काळ झाले भारताचा सम्राट 9 वाजेला 100 पोरांचा भारताचा सम्राट 100 पोरांचा बाप मरायच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खात होता. 100 पोरं तर वेगळीच पण हा जेवायला येत अजून कोणते 20 लोक नागपूरच्या गुजऱ्या खात्या टाकतात. जो फक्त वळीनच कोंबडी हानीत होता सरळ कोंबडी हानीत होता ते मारायच्या टायमाला कोणत्या भाकरी खावा लागेल कोणत्या भाकरी खावा लागेल ज्यांच्या आयुष्यभर दुश्मनी काय बोलायला हे तिथे जेवायला त्यांच्यात एक गडी डोक्यात कमी होता तब्येतीत मोकार डोक्यात कमी असं असतोच. ज्या बहिणीला पाला जास्त असतो बाकी तुम्ही घरी गेले महाराज हा म्हातारा जेवायला बसला तर भीम यायचा. तुम्ही गडबडी होता भीम त्याला आल्या डायरेक्ट म्हणायचा माझ्या घरात जेवताना तुला लाच कशी वाटत नाही कोण जाऊ म्हणून त्यांनी सांगितलं हे तुझे 100 पोरं मी मारले तुला पाणी पाजाय पोरात ठेवला नाही तुला माझ्या घरात जेवताना लाच कशी वाटत नाही. आणि वरून म्हातारा त्याला म्हणायचा ते भीम त्याला म्हणायचा ते पोर कशी मारले नाही ऐकत का मग ते मारलं खायलाच नाही. ते युधिष्ठिराने त्याला विचारलं दादा काय भानगड तुम्हाला काही नाही ते राज्य गेलं बोंबालं पोरं गेली 100 याचंही मला काही वाटत नाही. ते शेवताना तेवढं भीम बोलत तेवढं बंद करा भाकरीच नाही मला तिथे स्थितीला काय आलं नाही. तर युधिष्ठिरानं त्या भीमाला जाऊन सांगितलं भीमा अरे जेवताना कुठं बोलत असतात का तू गडी वाटत पण आता त्याला असा करावा जेवताना बोलत जेवणाच्या अगोदर पण म्हातारा सोडत त्याच्या कट्टी होती महाराज त्याला केव्हा सुरू दिला नाही काय आमच्या घरात भांडण तुम्हाला भाकरच नाही तर भांडण तुम्हाला पटणार नाही मला. भयान रात्री धृतराष्ट्राने राजवाडा सोडला. बारीक काय का मागच्या पिकअप घेणारे मी काय का भयान रात्री
धृतराष्ट्राने राजमाना सोडला आणि काठी टिकवणारा आंधळा धृतराष्ट्र राज्याच्या बाहेर निघाला. अंधार पडला आणि धृतराष्ट्राला तोड गेला. हातात ती काठी खाली पडली. धृतराष्ट्र खाली पडला आणि सावरायला गेलेला धृतराष्ट्र उठायला गेला. परत उठल्याने धृतराष्ट्राचा हात एका झाडाला लागला. तुम्हाला पटणार नाही झाडाला हात लागला. धृतराष्ट्राला दुसऱ्या झाडाला हात लावला. भारताचा सम्राट 100 पोरांचा बाप अरण्यात जळून गेला आणि ज्यांचा त्या जगानं शर केला ते तुकोबारायांचे गुरु झाले. ज्यांना जवळ त्यांनी जळलं ते छत्रपती झाले. आणि एका कालचा कट्टर विरोधात तुकोबारायांची आरती येऊन मोकळा झाला. आणि ब्रह्मा आणि तुकोबारा एक तुम्ही म्हणून प्रशांत सध्या वादाला त्या फाउंडेशनचं पहिले कौतुका प्रसंग या माणसाने एवढं आता एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला 5 कोटी रुपये लागले आणि यांना गप बसवायची